नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या काय जिल्हा परिषदा 12 आणि 125 तालुका पंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या 7 तारीखला, त्याची मतमोजणी आज झाली आणि परत एकदा तसेच्या तसे निकाल आले. तसेच्या तसे याचा अर्थ साधारणतः 1.25 वर्षापूर्वी ज्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मोजणी झाल्यानंतर जे निकाल आले होते, ज्यामध्ये सत्तेत बसलेल्या 3 पक्ष महायुतीचे त्यांनी जवळजवळ 70-80% विधिमंडळाचा स्पेस अवकाश व्यापून टाकला होता, त्याचीच पुनरावृत्ती नगरपालिका नगर परिषदा ज्या 288 झाल्या त्याच्यामध्ये पण पडली होती आणि त्याच्यानंतर त्याचंच प्रतिबिंब तिसऱ्या राऊंडला 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा त्याचंच प्रतिबिंब पडलं. प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष साधारणपणे 35 ते 40% जागा भाजप व्यापतो. 15% आसपास 17-18% 20% एकनाथ शिंदे जातात आणि साधारण 12, 15, 16, 17% अजितदादांचा राष्ट्रवादी गट जातो. हे तिघेही महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये एकत्र बसलेले पक्ष आहेत, राज्यातल्या सत्तेचे पक्ष आहेत. आणि विधानसभा, नगरपालिका, नगर परिषद, महापालिका या 3 फेऱ्यांमध्ये झालेलं जे मतदान होतं त्यामध्ये एक म्हटलं तर शेवटचा टप्पा 12 जिल्हा परिषदा आणि 125 तालुका पंचायती या निवडणुकांमध्ये सुद्धा जर त्याचंच प्रतिबिंब पडलं असेल तर महाराष्ट्र राज्यातल्या मतदाराची जी मनस्थिती आहे ती त्यातून व्यक्त होते. मग आरोप प्रत्यारोप जे काय व्हायचे ते करा, त्यात काहीही नवीन राहिलेलं नाही. महापालिका आणि या जिल्हा परिषद निवडणुका यामध्ये एक फरक जाणवला की ईव्हीएम, वोट चोरी आणि मतदार याद्या याच्याविषयी जो बागुलबुवा विरोधी पक्ष करत होते त्यांची तीही हवा गेलेली आहे आणि त्यामुळे हा पराभव नाकारणे इतकी हिंमत त्यांच्यात राहिलेली नाही, कारण ती हिंमत महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर संपुष्टात आली होती. कुठल्याही गोष्टीचा कितीही खोटा नाटा प्रचार केला तरी तो फार काळ टिकत नसतो, याचा पुरावा म्हणून या निवडणुकांकडे बघायला लागेल. मजेशीर गोष्ट आजच्या निकालामध्ये काय होती तर विधानसभा निवडणुका झाल्यानंतर परत एकदा ईव्हीएम मध्ये गडबड आहे, ईव्हीएम मध्ये फ्रॉड आहे, ईव्हीएम हॅक केली असा जो तमाशा करण्यात आला होता आणि त्यासाठी माळशिरस या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांनी मार्कडवाडी नावाच्या एका गावामध्ये कसा फ्रॉड झालेला आहे, ईव्हीएम कसं बोगस आहे हे ठरवत बेकायदेशीररित्या तिथे त्या एका गावातली कागदी मतपत्रिकेवर मतदान करण्याचा तमाशा मांडला होता. खुद्द शरद पवार तिकडे गेले होते, सगळे विरोधी पक्ष गेले होते. पण राज्याच्या निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचा, मतदान घेण्याचा अधिकार अशा कुठच्याही खासगी व्यक्तीला किंवा संस्थेला नाही, म्हणून पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी तो प्रयोग हाणून पाडला होता. ज्या उत्तम जानकरांनी हा एवढा सगळा तमाशा मांडला आणि त्यासाठी मार्कडवाडी पर्यंत जाऊन यासारखे प्रयोग हे संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात झाले पाहिजेत असं अगदी पाठ थोपटून शरद पवार म्हणाले होते. ते उत्तम जानकर यांच्या मुलाचा या ताज्या जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेला आहे. जानकर यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धडा आहे की नाटकं किती करावीत आणि लोकांच्या सहनशीलतेचा किती अंत बघावा याची ही साक्ष आहे. कांगावा करून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि राजकारण करता येत नाही. सत्तेचं राजकारण तर त्याच्या पुढची गोष्ट आहे.
आणि म्हणून या जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणुकीमध्ये जो काही विरोधी पक्ष नावाच्या महाविकास आघाडीच्या थोतांडाचा पराभव झाला, हा कुठल्याही विचारधारेचा, पुरोगामी विचारधारेचा पराभव झालेला नाही. मतदार काही सांगू इच्छितो आहे, ज्यांना ऐकायचंय त्यांनी ऐकावं, नाहीतर रसातळाला जावं. त्यांना रसातळाला जाण्यापासून भाऊ तोरसेकर अडवू शकणार नाही. हा, पण जो आत्महत्या करायला निघालेला आहे त्याला चार चांगले शब्द ऐकून सावध करणं हे माणुसकी म्हणून कर्तव्य आहे. म्हणून मी परत परत विरोधी पक्षांना सावध करत असतो. तुम्ही ज्या प्रकारचं राजकारण करताय त्यातून तुमचं पुनरुज्जीवन होणार नाही, पण तुम्ही आत्मघाताच्या मार्गावर निघालेले आहात, त्यापासून मागे फिरा हे सांगणं माणूस म्हणून माझं कर्तव्य आहे. फुले शाहू आंबेडकर नावाची जपमाळ ओढली म्हणून फार काळ लोकांना उल्लू बनवता येणार नाही. एक वचन आहे, तुम्ही सर्व काळ काही लोकांना उल्लू बनवू शकता, तुम्ही काही काळ सर्वांना उल्लू बनवू शकता, पण सर्व काळ सगळ्यांना उल्लू बनवू शकत नाही, मूर्ख बनवू शकत नाही. याची प्रचिती महाराष्ट्राच्या राजकारणात आणि निवडणुकीच्या आकड्यातून, निवडणुकीतून, मतमोजणीतून वारंवार येते. आणि त्यामुळे लोकांना सावध होणं आवश्यक आहे. मी आता हा व्हिडिओ करायला बसण्यापूर्वी मुंबई तक नावाचं एक मराठी युट्यूब चॅनेल आहे, जे बेसिकली आजतक आणि इंडिया टुडे या वृत्त समूहाचं मराठी युट्यूब चॅनेल आहे. तिथल्या पत्रकारांची एक चर्चा, न्यूज रूम चर्चा म्हणून ऐकत होतो. त्यामध्ये हे लोक आपल्याच मूर्खपणामध्ये इतके मशगूल झालेले दिसले की त्यातून हा विषय मला करावासा वाटला निकालावर. आज जे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे निकाल आलेले आहेत ते बघून यांना सुतक लागल्यासारखं चेहरे त्यांचे केलेले होते. आणि त्याचं कारण सरळ आहे, जे पराभूतच होणार आहेत, ज्यांनी कामच केलं नाही, जे घरातून बाहेर पडले नाहीत, जे मतदारापर्यंत पोहोचले नाहीत, अशा तक्रारी आज जे लोक करत होते मुंबई तकच्या चॅनेलवर, तेच पत्रकार गेल्या आठवड्याभराच्या त्यांच्या चर्चा काढून ऐका, त्यांच्या बातम्या काढून ऐका. प्रत्यक्षात निवडणूक महाविकास आघाडीतले 3 पक्ष लढवत नव्हते, तर मुंबई तक सारखी जी मराठी माध्यम आहेत त्यातले पत्रकार महाविकास आघाडीच्या वतीने ह्या निवडणुका लढवत होते. आज महाराष्ट्रातल्या महायुतीचा आणि भाजपचा सगळ्यात प्रमुख विरोधक मराठी माध्यमातले बहुतांश पत्रकार झालेले आहेत. पण त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष मैदानात उतरून राजकीय पक्ष काढणं, निवडणुका लढवणं, उमेदवार उभे करणं एवढी हिंमत नाहीये. म्हणून ते विरोधी पक्ष म्हणून मिरवणाऱ्या उभाठा शिवसेना, शरद पवार गट, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांच्या लंगड्या पांगड्या घोड्यावर आपली बाजी लावत असतात आणि प्रत्येक वेळेला तोंडघशी पडत असतात. एक त्याच्यात एक लेवल प्लेइंग फील्ड नाही. मतदाराला 5-5 हजार रुपये, 10-10 हजार रुपये देऊन विकत घेतलं जातं. अरे साधं गणित आहे. एक मतासाठी जर 10,000 रुपये दिले जात असतील तर 5,000 मतं मिळवण्यासाठी 5 कोटी रुपये खर्चावे लागतात. त्याखेरीज प्रचार वगैरे बघितला तर 2-4 कोटी तर लागणारच. पुढे एक जिल्हा परिषद किंवा तालुका पंचायतीची निवडणूक जिंकण्यासाठी जर उमेदवार 10 कोटी रुपये खर्च करणार असेल, आमदार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी 100-150 कोटी रुपये खर्चावे लागतील. आणि 100-150 कोटी रुपये खर्चून निवडून येणारा आमदार हा 50 खोके एकदम ओके म्हणून स्वतःला 50 कोटीत विकेल. कुठेतरी आपली बुद्धी शाबूत ठेवा. पैसे फेकून निवडणुका लढवता येत नाहीत, जिंकता येत नाहीत. आणि जिंकता येत असत्या तर अदानी अंबानी यांनी स्वतःचे पैसे काढून एक 50,000 कोटी, 1,00,000 कोटी उभे केले असते आणि महाराष्ट्र देशाची संसद जिंकली असती, वेगवेगळ्या राज्यातल्या विधानसभा जिंकल्या असत्या, त्यांना पाहिजे तसं मुख्यमंत्री आणि कोण असतील त्यांना खेळवलं असतं, आपल्या नोकरांना मुख्यमंत्री आणि मंत्री बनवलं असतं. पैशांनी निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज, संघटना, विचारधारा, भूमिका, अनेक गोष्टी लागतात.
तेव्हा पैसे त्यांच्याकडे होते, सत्ता त्यांच्याकडे होती. केजरीवालकडे सत्ता नव्हती, तरीही केजरीवाल लागोपाठ 3 निवडणुका जिंकला, प्रचंड बहुमताने जिंकला. अनेक राज्यामध्ये अनेक विरोधी पक्ष सत्तेला हरवून पदावर आलेले आहेत. तेव्हा पैशामुळे फेर निवडणूक होत नाही हा भंपकपणा आहे. हा, पण एक गोष्ट आहे की जे विरोधी पक्ष पराभूत झालेत ते रस्त्यावर उतरले नाही, त्यांनी आंदोलन केलं नाही, जनहितासाठी आंदोलन केलं नाही, जनतेच्या मागण्यांसाठी आंदोलन केलं नाही. याचं कारण त्यांना आंदोलन करण्यापासून माध्यमांनी परावृत्त केलेलं आहे. आम्ही तुम्हाला जनतेपर्यंत घेऊन जातो, आम्ही तुम्हाला मतदारापर्यंत घेऊन जातो. त्यामुळे सगळीच्या सगळी सत्याचा मोर्चापासून सगळीच्या सगळी विरोधी पक्षांची आंदोलनं ही कॅमेरापुरती मर्यादित करणारा खरा आरोपी आणि गद्दार आहे. मीडियाने विरोधी पक्षाची लढण्याची क्षमता संपवून टाकलेली आहे. रोज तुम्हाला ज्या काही सत्ताधाऱ्यांना शिव्या घालायच्या, आमच्या कॅमेऱ्यासमोर, आमच्या माईक समोर शिव्या घाला, बाकी आंदोलन करण्याची, पक्ष चालवण्याची गरज नाही. तुमच्या भावना आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो आणि जनता जी पलटेल ती सत्ताधाऱ्यांची सत्ता खच्ची करेल. हा भ्रम विरोधी पक्षांच्या डोक्यात भरवणारा आरोपी नंबर 1 सगळेच्या सगळे पुरोगामी पत्रकार आहेत. फुले शाहू आंबेडकर बोलत राहायचं. फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा काय आहे याचा मागमूस ज्यांना नाहीये असे सगळे पत्रकार, जवळजवळ 90% 80% पत्रकार ज्यांनी फुले शाहू आंबेडकर वाचलेला सुद्धा नसतो पण जपमाळ ओढत असतात. पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की फुले शाहू आंबेडकर हे कुठल्याही जातीच्या विरुद्ध नव्हते, कुठल्याही जातीच्या बाजूने नव्हते. त्यांनी समाजातल्या उपेक्षित घटकाच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाला आवाज उठवण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला, संघर्षाचा पवित्रा घेतला. आज तुम्ही जे विरोधी पक्ष म्हणताय त्यांनी सत्ताधारी पक्षाला उपेक्षित करून टाकलेलं आहे. जे कोणी पत्रकार आहेत ते रोजच्या रोज सत्तेला शिव्या घालतायत आणि परत मीडियाला गोदी मीडिया म्हणतात. तुम्हीच मीडिया आहात आणि तुम्हीच हा त्याच्याकडे बोट दाखवतो, याच्याकडे बोट दाखवतो. मुद्दा इतकाच आहे की विचारधारेचा पराभव झालेला नाही. ज्या पक्षांनी या विचारधारा धाब्यावर बसवल्या, त्याला तिलांजली दिली, त्या सगळ्यांना मतदाराने झिडकारलेलं आहे. हा पुरोगामी विचारधारेचा पराभव नाहीये. पुरोगामी विचारधारा ही कल्याणकारी शासन व्यवस्थेची समर्थक असते. नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षामध्ये कल्याणकारी सरकार चालवलेलं आहे. फार मोठं लोकांना सुखी समाधानी करणारं सरकार कारभार नसेल पण कल्याणकारी आहे. 80 कोटी लोकांना जर रेशन मिळत असेल, लाडकी बहीण म्हणून काही अनुदान मिळत असेल, आणखी कुठल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये भाजपच्या महिलांना अनुदान दिलं जात असेल, व्यवसायासाठी पैसे दिले जात असतील, तर त्यालाच कल्याणकारी शासन व्यवस्था म्हणतात आणि तीच पुरोगामी असते. आणि त्याच्या विरुद्ध बोंबलणारे हे स्वतःला पुरोगामी म्हणतात. यापेक्षा दुसरा ढोंगीपणा, पाखंड दुसरं नाही. तेव्हा महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत किंवा महापालिका वगैरे निवडणुकांमध्ये पुरोगामी विचारांचा पराभव झालेला नाही. स्वतःच्या अंगावर पुरोगामी लेबल लावून जे बोगस लोक फुले शाहू आंबेडकरांची जपमाळ ओढत असतात त्यांचा पराभव झालाय. ही जपमाळ ओढून पाखंड पसरवणारा जो वर्ग आहे राजकारणातला, त्यांना मतदाराने पराभूत केलेला आहे. याचं विश्लेषण या निकालाचं किंवा महाराष्ट्रातल्या एकूणच पुरोगामी आणि काँग्रेस धार्जिण्या राजकारणाचा जो पराभव आहे त्याचं विश्लेषण मी वेगळं करीन. आज मी फक्त त्याचं वैचारिक विश्लेषण करतोय. उद्धव ठाकरे लगेच पुरोगामी होतात. आयुष्य पुरोगामी विचारसरणीची जपमाळ ओढत घालवलेले सगळे पत्रकार
अचानक गेल्या 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांचे समर्थक झाले, उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे समर्थक झाले, ज्यांची सगळं आयुष्य शिवसेनेला संपवण्यासाठी बुद्धी खर्च करण्यात गेलं, ते अचानक उद्धव ठाकरे यांचे समर्थक झाले. त्यातून हे पाखंड निर्माण झालं. कोण पुरोगामी? उद्धव ठाकरे पुरोगामी आहेत. शरद पवार, ज्यांची आजवरची शेकडो विधानं काढून दाखवता येतील की आम्ही शिवसेनेबरोबर कधीही जाऊ शकत नाही, ते शरद पवार उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करतात आणि उद्धव ठाकरे पुरोगामी होतात आणि शरद पवार सुद्धा पुरोगामी राहतात. यासारखा ढोंगीपणा नाही. मतदाराने तो ढोंगीपणा नाकारलेला आहे. शेवटी सामान्य जनतेला, सामान्य मतदाराला कुठल्याही विचारधारेशी कर्तव्य नसतं. आपल्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत, आपल्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत, त्या सोडवणारा माणूस त्याला हवा असतो. मग त्या सामाजिक असतील, त्या आर्थिक असतील, त्या शैक्षणिक असतील, त्या राजकीय असतील. त्या जर भगव्या झेंड्याखाली सोडवल्या जाणार असतील तर तो मतदार म्हणतो आम्हाला हिंदुत्व चालेल. पण सामान्य माणसाच्या सामाजिक जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये पुरोगामित्वाच्या नावाखाली शोषण व्यवस्था राबवली जाणार असेल तर तो म्हणेल आम्हाला फुले शाहू आंबेडकर आणि पुरोगामी विचारधारा नको आहे. आम्हाला सुसह्य जगता येईल अशी व्यवस्था पाहिजे आणि ती व्यवस्था प्रतिगामी पदाचा चिक्का बसलेले लोक आणणार असतील तर आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. हा या निकालाचा साधा सरळ अर्थ आहे. भाजप जिंकलेला नाही, पण पुरोगामीपणाचं ढोंग आणणारे जे लोक आहेत त्यांना मतदाराने पिटाळून लावलेलं आहे. ढोंगबाजी नाही चालणार. तुम्ही जी बकवास करता ती आमच्या आयुष्यात प्रत्यक्ष अवतरताना दिसली पाहिजे, आमच्या जगण्यात अनुभवाला आली पाहिजे. आणि ती अनुभवाला येत नसेल तर ज्याच्यामुळे ती येते त्याला आम्ही पुरोगामी मानतो. त्याचा झेंडा तांबडा आहे की भगवा आहे की हिरवा आहे याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. हा संदेश या निवडणुकीत, महापालिका निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला आहे. समजून घ्यायचा त्यांना समजेल, ज्यांना समजून घ्यायचा नाही त्यांचा कपाळ मोक्ष अपरिहार्य आहे. त्यांना परमेश्वर सुद्धा वाचवू शकत नाही, ब्रह्मदेव वाचवू शकत नाही किंवा अदानी आणि मार्क्स सुद्धा वाचवू शकत नाही. सांगायचा मुद्दा एवढाच की आता जी रडगाणं सुरू होईल फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात काय चाललंय, काही चाललेलं नाही. मतदार आज सुद्धा पुरोगामी आहे. मतदार हा हिंदुत्ववादी धर्मांना कधीच नव्हता. तुम्ही हिंदुत्वाच्या देशातून, द्वेषातून, तिरस्कारातून जी विषवल्ली पसरवायचा प्रयत्न केला ती सामान्य मतदाराने सार्वजनिक जीवनातून उखडून टाकण्यासाठी दिलेला हा निकाल आहे. आणि तुम्ही जे लढवय्ये म्हणून पुढे केलेत ते तुमच्याच या कौतुकातून इतके लोळे पांगळे झालेले आहेत की त्यांची लढायची इच्छा मरून गेलेली आहे. त्याचा परिणाम आपण बघतोय. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.